परिवहन प्रादेशिक कार्यालय नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अर्ध उघडं आंदोलन। उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर केली कारवाईची मागणी। उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभ मेळावा सुरू असून देशभरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आणि स्नानासाठी जात आहेत। मात्र अहिल्यानगर येथील परिवहन प्रादेशिक कार्यालयातील जिहादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी भाविक भक्त वर्गाच्या गाड्या जाणून बुजून अडवल्या। एकीकडे राज्य सरकार धार्मिक कार्यासाठी मदत करत असतात, पंढरपूर यात्रेसाठी शासन विविध उपाययोजना करून देतात, मात्र परिवहन प्रादेशिक कार्यालयातील जिहादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते। तरी अशा व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आरटीओ कार्यालयात अर्धे उघडे आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, संतोष नवसुपे, अंजली आव्हाड, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, महेंद्र उपाध्ये, विजय सुंबे, मळू गाढळकर, सनी करपे, प्रशांत भुसारे, बंटी ससाणे, मनोज औशीकर, संकेत व्यवहारे, अक्षय नागापुरे आदी उपस्थित होते। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आम्ही प्रयागराजला निघालो आणि आमची गाडी उदयनराजेच्या पार्किंगला धरली। तर पार्किंगला तर धरली, रस्त्यावर ऑन दी स्पॉट असतो ते ठीक आहे, पार्किंगला धरली तिथं डायरेक्ट आरेतोरीची भाषा। आणि त्यानंतर तुम्ही कसं अयोध्येला जाताय, कसं प्रयागला जाताय ते आम्ही पाहतो। अशी भाषा गाडीत तुम्ही होते की सगळे आपले हे पण असते? गाडी रस्त्यावर पण नव्हती ना, तुम्ही पार्किंगला जाऊन जाताय। तुम्ही प्रयागराजला गाडी चालली, तुम्ही जाणीवपूर्वक म्हणणार का मेमो आहे का, हे आहे का, ते आहे का? पंढरपूरला वारीला लोक जातात, महाराष्ट्र शासनाकडून टोल नाका फ्री केला जातो। तुम्ही प्रयागराजला जाताना तुम्ही काय ह्या जिहादी लोकांना तुम्ही इथं हे करता, सांगता का त्यांना? जाणीवपूर्वक तुम्ही मेमो भाड्याला लावता का? ते विचारतात परमिट आहे का प्रयागराज? इथं लोक वर्गणी पाठवून राहिले लोकांना 50 करोड रुपये, 50 करोड लोक तुम्ही म्हणजे हे मुठभर लोक अडवणार आहे का हिंदूंना? जर आम्हाला वाटवायचं असेल, एक मिनिट थांबता का?